असते खाली. पण कोणी चेक केलं नाही का की ते 1100 फुटाचं एक अंदाज एक 15 सेकंद, एक 14 ते 15 सेकंद. अच्छा. क्रिकेटला जसं IPL ना मोठी भरारी दिली, कबड्डीला प्रो कबड्डीने हे केलं, असा बैलगाडा शर्यतीमध्ये अशी लीग भविष्यात येणार आहे का, आणि आली तर त्याचं बक्षीस काय असू शकते आणि काय नियोजन आहे? आता मी ह्या 1-2 महिन्यामध्येच ती लीग चालू करतोय. आता हे आमचं जे होतं ते शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन होतं. शिवसेना पक्षाच्या वतीनंच आम्ही ही लीग चालू करतोय. म्हणजे खरं शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी ही बैलगाडी. आणि ही आता ह्याची पद्धत अशी होईल की आता हे जे बैल मालक आहेत, जे टॉपचे 100-150 बैल घेऊन आपण 10-10, 12-12 जणांची टीम तयार करणार. आणि ह्या प्रत्येक एकेका बैलांची, जशी IPL मध्ये एकेका खेळाडूची बोली लागते, तशी आता हे टॉपचे आता 4 बैल आहेत, ह्यांची जास्त बोली लागेल. पण अशी टीम तयार करून बोली लावून मग त्या म्हणजे जेणेकरून त्या शेतकऱ्याला पण फायदा झाला पाहिजे आणि ते येणाऱ्या काळामध्ये बैलगाडी क्षेत्रसुद्धा असं उंचीवर गेलं पाहिजे. बक्षीस काय देणार बघू, अजून आता ही एकातनं बाहेर पुढे आता पहिल्यांदा त्याच्या त्या काळाप्रमाणे राहणार. पण एकूण आपल्याकडं बैलांचा जो सगळा बाजार आहे, सगळ्यात जास्त किमतीचा बैल आत्तापर्यंत विकला गेलेला कुठला आहे, काय माहिती आहे त्याच्याबद्दल? आता किंमत जर आज करायला गेली तर ह्यांची बैलांची आता आमच्या 7 किलोमीटरमध्ये आमचं 65 लाख रुपये झालं ते आहे. आणि आता कालचं ज्यावेळेला मैदान झालं, दादांचं ज्यावेळेला फॉर्च्युनरचं मैदान झालं, तर आज लोकांची चर्चा आहे की ह्या बैलाची आता किंमत आपण करू शकत नाही. म्हणजे देणार नाही ना आम्ही. कोटी रुपयाला जरी मागितला तर बैल देणार नाही. चांगली बैल मोजकी असल्यामुळं कोण ती बैल देणार नाही. देतोय कुठंपर्यंत शेतकऱ्याच्या दारात आहे, पळत असतो त्यावर 20 लाख, 25 लाख, 30 लाख पर्यंत देणारे माणसं. तिथून एकदा जर तो बैल कोणी घेतला तर चांगला पळणारा बैल शक्यतो कोण आमच्या इकडे विकत नाही. आता याच्यामध्ये माझ्या पण लखनला 1.5 वर्षापूर्वी फलटणला 5 लाखाचं मैदान झालं होतं. आणि इकडून संभाजीनगर मराठवाड्याकडून जाऊन असंच यांच्यासारखाच एक बैल आम्ही सोबत नेला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो 5 लाखाचं एक खासदार केसरी मैदान होतं. ते मैदान जिंकलं आणि चांगल्या फरकाने जिंकलं. त्याच्यानंतर त्याला 85 लाख 55 लाखला मागणी झाली, म्हणजे रिअल. आम्ही तो विकायचाच नाही म्हणून आम्ही दिला नाही. कारण माझा जो भाऊ आहे मनोहर चव्हाण, आता तोच त्या बैलाची सगळी देखरेख करीत राहतो. आणि तो म्हणे 1000 बैल विकला तर मला डायरेक्ट अटॅकच येऊन जाईल, त्याच्यामुळे तो आपल्याला विकायचा नाही. आणि आता दादाच्या स्पर्धेमुळे तर मी तुम्हाला सांगतो, इथून जरी म्हटलं तरी इथं तुम्हाला फोन येईल एखाद्याला किंवा 1,51,000 1,51,00,000 कोणी म्हणजे तयार होऊन जाईल एका मिनिटात द्यायला घ्यायला. त्याची किंमत झाली 1.5 कोटीपर्यंत किंमत गेली त्याची. आणि आता ह्या चौघांच्यात जरी तुम्ही ठरवायचं म्हटलं तर इकडे तिकडे लगेच व्यवहार होऊ शकतो या चौघांचा. म्हणून दादा मध्ये बसलेत. मला सांगा, पण स्पर्धा भरवताना तुम्हाला माहिती असेल ना की अरे हा बैल आपल्या स्पर्धेला आलाच पाहिजे, म्हणजे तो बकासूर आहे वगैरे, की ज्यांना बघायला म्हणून मोठ्या प्रमाणात लोक येतात. आता तुम्ही जर ह्या सगळ्यांची पेज उघडली इंस्टाला, फेसबुकला, तर एखाद्या हिरोईनला जेवढे फॉलोअर्स नाहीत तेवढे फॉलोअर्स आता ह्यांच्या हेलिकॉप्टर पाहिजे असेल, ब्रेक फेल असेल, तो हरण्या बैल एक आहे, बकासूर आहे, मथुर आहे, यांचे फॅन फॉलोइंग यांची टीम वेगळीच असते. म्हणजे ती त्या नादात असते, यासाठी तिथं आलेले असतात मैदानात. नाही, पण आपल्याकडं एकूण मधल्या काळामध्ये ह्या शर्यतींनाही खूप विरोध झाला, फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. आणि त्याच्यामध्ये प्राणीमित्र जे आहेत त्यांचे आक्षेप जे आहेत या सगळ्या स्पर्धांच्या बद्दल, त्याच्यामध्ये बैलांना जनावरांना मिळणाऱ्या वागणुकीच्या बद्दल, त्यांना दिल्या जाणाऱ्या यातनांबद्दल, तर त्यातनं आता आपण बाहेर आलोय का? 100% बिलकुल. प्राण्याला तर कुठलाही देशी गाई संपत आलेली पूर्ण, आता परत आणि वाढायचा झाली. नाही, पण नाही, साहेबांचा जो प्रश्न आहे ना, किंवा जे जनावरला म्हणजे बैलांना जो त्रास होत होता आणि त्याच्यामुळं हायकोर्टात गेले आणि बंदी आली होती. जवळपास 8-9 वर्ष बंदी होती त्याच्यामध्ये. आणि त्या कालावधीमध्ये ज्यांच्याकडे बैल होते ते शून्यावर आले एकदम. म्हणजे जनावर गोठ्यात राहून त्याची प्रॅक्टिस नाही, काही नाही. आणि ते ज्याचं मार्केट पूर्ण ठप्प झालं होतं, म्हणजे शेतकऱ्याचं मार्केट आहे बैलांचं. परंतु आता जो आहे ना, तो पूर्णपणे सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन पूर्णपणे फॉलो करूनच. पण काय त्याच्यामध्ये महत्वाचे काय, तुम्हाला बैल हे सांभाळण्यासाठी काय गाईडलाईन्स आहेत, तुम्ही काय पद्धतीनं तुम्हाला त्याची निगा ठेवायला लागते? हे बघा, त्यांनी गाईडलाईन देताना असं म्हटलंय की बैला चाबूक, आरी,